नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक माहुनी पॉडकास्ट मध्ये. मित्रांनो, आज एका चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन आलो आहे. चित्रपटाचं नाव आहे छावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट हिंदीमध्ये आलेला आहे आणि मॅडॉक फिल्म्सने याची निर्मिती केलेली आहे. लक्ष्मण उत्तेकर हे मराठी व्यक्ती त्याचे दिग्दर्शक आहेत. तर खूप दिवसापासून या चित्रपटाची प्रतीक्षा होती आणि काल हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, त्यांचा इतिहास दैदिप्यमान आहे आणि आपल्याला माहिती आहे की अनेक त्याच्यावरती कथा कादंबऱ्या आलेल्या आहेत. काही चित्रपट पण येऊन गेले, काही मालिका येऊन गेल्या, परंतु हा चित्रपट खऱ्या अर्थानं मला वेगळा वाटला. कारण फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं जो कार्यकाळ होता तो 2.5 तासात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खरा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी अनेक चित्रपट आल्या, मालिका आल्या, परंतु त्यांचं जे काही कार्य होतं, काही राजकीय गोष्टी असतील, काही इतर गोष्टी असतील, काही मे बी माहित नाही, परंतु सगळं दाखवायचं धाडस कोणाच्या मध्ये नव्हतं. परंतु या दिग्दर्शकाने ते दाखवायचा खूपच चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि खरं आहे ना की छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या धर्मासाठी काय त्याग केलाय हे दाखवायला आजपर्यंत काही लोक कचरत होते, घाबरत होते. माहित नाही का घाबरत होते काय, कारण प्रत्येक महाराष्ट्रीय, प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्यासाठी लढा दिलेला आहे आणि त्यांचा शेवट किती दुर्दैवीरित्या झालेला आहे. त्यांना किती हालापेष्टा सहन करावा लागला, परंतु सिंहाचा बच्चा छावा हा खरंच त्या छाव्याप्रमाणेच जगला आणि छाव्याप्रमाणेच गेला. तर ही कलाकृती खूपच मनाला भावली. शेवटचा अर्धा तास तर सगळं थिएटर शांत राहतं, स्तब्ध राहतं आणि आपल्या राजपुत्राला, आपल्या राजाला नमन करतं. डोळ्यातून ज्या अश्रू वाहतात त्याने अभिषेक घातला जातो. खऱ्या अर्थाने ही विनम्र आदरांजली ठरवलं छत्रपती संभाजी महाराजांना. आपण हा चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहायला पाहिजे. मित्रांनो, स्टोरी सुरू होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची आणि त्यानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराज हाती घेतात आणि औरंगजेबाला सोळकी पळू करून सोडतात. तब्बल 9 वर्ष तो झगडत असतो आणि शेवटी फंद फितुरीने जो आपल्या महाराष्ट्राला, आपल्या मातेला, आपल्याला जो कलंक आहे, जो आजपर्यंत लागलेला आहे, तोच कलंक त्यावेळेस लागलेला होता. आणि घरातीलच लोक फंद फितुरी करतात आणि छत्रपतींना पकडलं जातं आणि शेवट त्यांचा होतो तो फारच वाईटरित्या. म्हणजे औरंगजेब काय माणूस होता हे दाखवायचा प्रयत्न, त्या काळातली मुघल सत्ता कशी होती आणि त्या काळामध्ये किती हालापेष्टा आपल्या लोकांनी सहन केल्या होत्या ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून माझा असा अंदाज आहे की लक्ष्मण उत्तेकर डायरेक्टरने हा भडक म्हणता येणार नाही, जे आहे ते सत्य दाखवलेलं आहे. काही लोक म्हणतात भडक दाखवले, दृश्य भडक दाखवली, अजिबात नाही. जे काही होतं, जे इतिहासामध्ये होतं, जे सत्य आहे ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या अंगावर शहारे येतात, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं ते धैर्य पाहून सुद्धा एक मनोमन आपण नतमस्तक पण होतो. चित्रपटातील भूमिका म्हणाल तर विकी कौशल अक्षरशः भूमिका जगलेला आहे. 2-3 वर्ष त्यांनी खूप प्रयत्न केले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला त्यांनी खरोखरीच 100% न्याय दिला आहे असं मला वाटतं. देहबोली असेल, त्याचे ऍक्शन्स असतील, त्याचे संवाद असतील, काही भावना प्रधान संवाद असतील, प्रसंग असतील, आणि खरंच एक उत्तम अभिनेता असल्याचं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच त्यांनी लोकप्रियता मिळवली. खरं तर त्याचा संजू चित्रपट पाहिल्यानंतरच मला कळलं की हा लंबी रेस का घोडा आहे आणि त्यांनी खरंच ते सिद्ध केलं आणि हा चित्रपट त्याच्या जीवनात माइलस्टोन ठरणार आहे हे निश्चितच आहे. चित्रपटाची ओपनिंगच आपण काल पाहिली की 40-45 करोड झालेली आहे. त्यामुळे चित्रपट हा सगळ्याच रिजनमध्ये चालतोय. असं नाही की फक्त महाराष्ट्रातीलच लोक बघतात, उलट महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा, हैदराबाद साईडला त्याचं कलेक्शन जास्त होतं असे रिपोर्ट्स आहेत, अर्ली रिपोर्ट्स आहेत. तर मित्रांनो, इतर भूमिकामध्ये येसुबाईंची भूमिका रश्मिका मंदानाने अतिशय उत्तम केलेली आहे. अतिशय तिच्या वाटेला फार कमी सीन्स किंवा संवाद आले असतील, परंतु जे काही आले ते त्यांनी उत्तमरित्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इतर भूमिकांमध्ये आपल्या आंबेराव मोहितेंची भूमिका केलेली आहे आशुतोष राणा यांनी. तसेच आपल्या मराठी चित्रपटातील संतोष जुवेकर आहे किंवा आपल्या सोयराबाईंच्या भूमिकामध्ये दिव्या दत्तांनी पण एक छोटा रोल आहे, त्यात पण त्यांनी चांगले रंग भरलेले आहेत. ओव्हरऑल सगळी स्टारकास्ट पण चांगली आहे. मॅडॉकची निर्मिती मूल्य उच्च दर्जाची आहे. आपल्याला माहिती मॅडॉक फिल्म्स म्हणजे स्त्री 2, मुंजा,
आता आलेला स्काय फोर्स, हे सगळे हिट चित्रपट दिले. त्यातला हा आणखी एक यादीतला पुढचा चित्रपट मला तर वावगं ठरणार नाही. सुपरहिट चित्रपट. आणि जे काही सेट्स आहेत, भव्य दिवस सेट्स आहेत किंवा व्हीएफएक्स आहेत, हे सगळं चांगल्या दर्जाचं केलेलं आहे. चित्रपट 2 तास 40 मिनिटांचा असून सुद्धा कुठेही बोर झालेला नाही, कंटाळवाणा झालेला नाही. चित्रपटात गाणी एकच गाणं आहे, म्हणजे गाणी आहेत परंतु ठीक आहे, ते प्रसंगाला अनुसरून त्यांनी गाणी कमी ठेवली, ते अतिशय चांगली गोष्ट झाली. कारण चित्रपटाचा जो वेग आहे तो कमी होत नाही. आणि खूपच सुंदर फाईट सीन्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे फार छान सुंदर असं ते फाईट मास्टरला त्याचं श्रेय द्यावं लागलं. आणि त्यांनी ते छान पद्धतीने हे करून घेतले, डिझाईन करून घेतलेले आहेत. आणि सगळंच म्हणजे मेकअप असेल किंवा सेट्स असतील किंवा सिनेमॅटोग्राफी असेल, म्युझिक असेल, या रहमानचं बॅकग्राऊंड म्युझिक असेल, या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने जुळून आल्यात. आणि खरंच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक चित्रपट परंतु त्याला काही मर्यादा होत्या. परंतु शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरच आधारित आहे, त्यामुळे त्याला इतर काही गोष्टी वादाची किनार लागण्याची शक्यता नाही. त्याने सुरुवातीला सांगितलं की त्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा आणि त्यांना जे काय सहन करावं लागलं आयुष्यामध्ये, आपल्या आप्तस्वकीयांकडून, परकीयांकडून, आणि पूर्ण एकंदरीत त्यांचं जीवन हालापष्टीचं गेले. 31 वर्ष ते जगले. आणि 1689 त्यांचा जो मृत्यू झाला ओडू येथे, खूपच वेदनादायी होता, इतरांना वेदना देणार होता, पण त्यांनी त्या वेदना हसत हसत सहन केल्या होत्या, फक्त स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी. म्हणूनच त्यांना धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हटलं जातं. हे म्हणायचं तरी आपण धाडस ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. मी या चित्रपटाला स्टार रेटिंग करण्याचा प्रश्नच नाही. द्यायचं म्हटलं तर आउट ऑफ जेवढे असतील स्टार, 5 असतील, 10 असतील, जेवढे स्टार असतील तेवढे आपण स्टार देऊया. आणि आपल्या या स्वराज्याच्या छाव्याला मनोमन नमन करूया. चित्रपट पहा, चित्रपटगृहामध्ये जाऊ. धन्यवाद.